नमस्कार मंडळी. जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा. प्रेमाचे हे बंध अनोखे भाग 26. दिवस भरभर वाऱ्यासारखे उडून जात होते. वृंदाचे विराजसच्या घरी येणं जाणं वाढलं होतं. माई आणि शालिनी सोबत तिचं नातं छान जुळून येत होतं. विराजसही कधी कधी असायचा त्यात, पण माईंच्या बोलण्यात सारखा वृंदाचा उल्लेख असायचा. कधी कधी तर तो तिथे नाहीच असंही बिचाऱ्याला वागवलं जायचं. घरातले सगळे सर्वंटही वृंदाचं ऐकायचे. तिने त्यांनाही आपलंसं करून घेतलं होतं. थोडक्यात घरातलं सगळं वातावरण वृंदामय झालं होतं. लग्नाच्या आधीच तिचं अस्तित्व त्या घरात जाणवू लागलं होतं. त्यालाही ते मनोमन आवडत होतं. माईंनी गोकुळाष्टमीला वृंदाला घरी बोलवून तिच्या हातून यथासांग त्यांच्या कानाची पूजा करून घेतली. तिनेही ती मनापासून केली. माईंनी स्वतः तिच्यासाठी राधाराणीसारखा चनियाचोळी आणि विराजससाठी धोती व कुर्ता डिझाईन करून घेतला होता. दोघेही अगदी राधाकृष्णासारखेच सुरेख दिसत होते. माई आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यालाही छान वाटत होतं. हल्ली विनाकारण त्याच्या फॅक्टरीमध्ये फेऱ्याही वाढल्या होत्या. का ते त्यालाही समजत नव्हतं, पण ऑफिसचं काम कधीकधी तो फॅक्टरीमधून करत होता. त्यालाही वृंदाच्या सहवासात राहावंसं वाटायचं. हल्ली त्यांचं बोलणंही वाढलं होतं. वृंदा घरी आल्यावर रात्री सोडायला जायची ड्युटी त्याची असायची आणि तोही कुरकुर न करता आनंदाने करायचा. त्यालाही ती हळूहळू आवडू लागली होती, पण त्याच्या अडियल मनाला ते मान्य करू द्यायचं नव्हतं. त्याचा ऑरा असा होता की कोणीही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहूच शकत नव्हतं. मग वृंदा तरी त्याला अपवाद कशी असणार होती, पण ती त्यामुळेच ते प्रेम त्याला जाणवू द्यायची नाही. तो कधी एकदम आपल्यासारखा वागायचा तर कधी तुटक. वकिलांना सांगितल्याप्रमाणे विराजसकडे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर बनवून आले होते. लग्नाच्या गडबडीत त्याला वेळ मिळणार नव्हता, म्हणून तो आधीच ते साईन करून वृंदाला तिचा चेक द्यायचा ठरवतो. विराजस तिला संध्याकाळी फोन करून बाहेर भेटायला सांगतो. वृंदाही जास्त आडेवेडे न घेता भेटायला तयार होते. फॅक्टरीमधून सुटल्यावर विराजसने सांगितलेल्या हॉटेलमध्ये ती आली. रिसेप्शनवर तिची वाट बघत तो आधीच थांबला होता. थोडासा रेसलेस झाला होता. आधीपासून ठरलं होतं त्यांचं, पण तरीही मन साथ देत नव्हतं. त्याला सारखे मोहितचे शब्द आठवत होते. तू फायदा घेतोयस तिचा. खरंच आपण फायदा घेतोय का? हा प्रश्न सारखा त्रास देत होता. तो विचारात हरवला होता आणि तेवढ्यात वृंदाने त्याला आवाज दिला. हाय, लेट झाले का मी? वृंदा त्याच्याजवळ येत स्माईल करत विचारते. हाय, नाही, चल, विराजस म्हणतो. काही झालं आहे का? नाही म्हणजे असं अचानक बोलवलंस. आधी डिनर करू मग बोलू, विराजस मोजकच बोलतो. काही सिरियस आहे का? वृंदा परत त्याला विचारते. नाही, पण आहेही. आपण प्लीज आधी डिनर करून घेऊ, मग बोलू ना, प्लीज, तो रिक्वेस्ट करतो. ओके. दोघेही ऑर्डर देऊन शांत बसले होते. ती शांतता वृंदाच्या मनात चलबिचल करून जात होती, पण तरीही ती शांत होती. त्यांचा डिनर झाल्यावर मनावर दगड ठेवून शेवटी तो विषय काढतो. वृंदा, आपलं आधीच ठरल्याप्रमाणे पेपर्स तयार आहेत कॉन्ट्रॅक्टचे. तू वाचून साईन कर. लग्नाच्या गडबडीत सगळं बोलायला मिळेल की नाही माहीत नाही. विराजस पेपर काढून तिच्या समोर ठेवतो. आणि हा तुझा चेक. ती मात्र त्याच्याकडे एकटक बघत होती. एवढे दिवस ती विसरूनच गेली होती. कोणीतरी थाडकन कानाखाली मारून वास्तवाची जाणीव करून दिली होती. डोळ्यातून टचकन पाणी आलं होतं.
हे तर होणारच होतं. आधीच ठरलं होतं ना आमच्यात. मग आता हे का नको वाटत आहे? मीच जास्त गुंतत गेले सगळ्यात. मला भान ठेवायला हवं होतं. वृंदा स्वतःला सावरत ते पेपर्स हातात घेते. तिचे हात अक्षरशः थरथरत होते. वृंदा, तुला वाईट वाटणं साहजिक आहे, पण आपलं हे आधीच ठरलं होतं ना. विराजस तिचा पडलेला चेहरा बघून बोलतो. त्यालाही वाईट वाटत होतं. काहीतरी हातातून सुटत आहे ही फिलिंग येत होती. पण काय ते समजत नव्हतं, किंवा ते समजत असूनही मान्य करायचं नव्हतं. वृंदा पेपर्स वाचून मन घट्ट करून त्यावर साईन करते. ते त्यांच्या जवळ ठेवते. चेक घेऊन बॅगेत ठेवत त्याचा निरोप घेते. सर, मला निघावं लागेल, उशीर झाला आहे, वृंदा वृक्ष आवाजात बोलली. हो, चल मी तुला सोडतो. नाही सर, मी जाईन एकटी. फॉर्मॅलिटीजची गरज नाही. वृंदा त्याला बोलून तिथे न थांबता रिसेप्शनला तिचं बिल पे करून निघून गेली. खूप रडू येत होतं तिला, पण मन घट्ट करून ती तिथून निघाली. विराजस तसाच तिथे थांबून पाठमोऱ्या जाणाऱ्या वृंदाला बघत राहिला. लग्नाला जेमतेम आठवडा राहिल्यामुळे माईंनी वृंदाच्या घरच्यांना विचारून हळूहळू लग्नाच्या तयारीला सुरुवात करायची ठरवलं. वृंदा 2-3 दिवस काहीतरी कारण काढून माईंना टाळत होती. पण अजून किती दिवस ती सगळं टाळणार होती? घरूनही फोन येऊ लागले होते. आता तिला हे सगळं फेस करावंच लागणार होतं. स्वतःच्या मनाची तयारी करून वृंदा दुसऱ्या दिवशी स्वतःहून माईला कॉल करून सांगते की मी उद्या फ्री आहे, उद्या शॉपिंगचं बघूया. माई खुश होऊन विराजसला वृंदाच्या फोनबद्दल सांगतात आणि त्याला फ्री राहायला सांगतात. दुसऱ्या दिवशी वृंदा गोकुळमध्ये येते. माई वृंदा घरी आल्यावर म्हणतात, आज आपण दागिने घ्यायला जाऊ. त्यानंतर ते तिघे तयार होऊन दागिने घ्यायला त्यांच्या ज्वेलर्सकडे निघतात. विराजस मध्ये मध्ये वृंदाशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण माई असल्याने ती त्याला जेवढ्याच तेवढं उत्तर देते. ताई, आम्हाला एंगेजमेंट रिंग आणि मंगळसूत्र बघायचं आहे. आमचं तुमच्या मालकांशी बोलणं झालं आहे. माई आजी तिथल्या सेल्स गर्लला सांगतात. ती सेल्स गर्ल एकदा कन्फर्म करून त्यांना VIP सेक्शनमध्ये नेत त्या सुंदर अशा एंगेजमेंट रिंग दाखवते. वृंदा लगेच त्यातली एक रिंग जी तिला बघता क्षणी खूप आवडते ती विराजससाठी घेते. विराजसला मात्र त्यातली कोणतीच रिंग आवडत नव्हती. शेवटी तो त्या सेल्स गर्लकडून त्यांच्याकडच्या रिंग्सचे नवीन स्केच केलेले डिझाईन्स मागवतो आणि त्यातली एक डिझाईन निवडून रिंग बनवायला देतो. तोपर्यंत वृंदा माईंसोबत मंगळसूत्र बघायला जाते. मोठं मंगळसूत्र ती माईंच्या पसंतीने घेते. छोटं मंगळसूत्र बघताना मात्र ती कन्फ्यूज होते. विराजस, अरे तिला मदत कर ना, तिकडे काय बसून राहिलायस? माई विराजसला आवाज देत बोलतात. तसा विराजस त्यांच्याकडे येतो आणि एक नजर मंगळसूत्रांवर टाकतो. वृंदा त्याच्यासमोर 3 डिझाईन्स धरते. खरं तर त्या डिझाईन्स बघून तोही कन्फ्यूज होतो. आरसा तिच्याकडे वळवत त्यातलं एक मंगळसूत्र घेऊन तो हळूच तिचे केस बाजूला करतो आणि तिच्या गळ्यात घालतो. केस बाजूला करताना त्याच्या हाताचा झालेला स्पर्श वृंदाला शहारून टाकतो. लाजेने तिचे गाल गुलाबी होतात. विराजस तिचं ते सौंदर्य समोर ठेवलेल्या आरशातून हळूच टिपत असतो. तिने आरशात पाहिलं तसं त्याने भुवई उंचावत स्माईल केलं. त्यांचा हा गोड रोमांस माई आणि शॉपमधल्या काम करणाऱ्या लेडीज गालात हसत एन्जॉय करत होत्या. विराजसने मंगळसूत्राच्या 3ही डिझाईन्स तिला घालून बघितल्या आणि सगळ्यात सुंदर आणि तिला शोभून दिसत असलेलं मंगळसूत्र पॅक करायला लावलं. नंतर माईंनी तिच्यासाठी एक नाजूकसा डायमंड नेकलेस आणि गोल्डमध्ये त्यांना आवडलेला चंद्रहार घेतला. शॉपिंग करेपर्यंत दुपार उलटून गेली होती. हॉटेलमध्ये थोडंसं खाऊन मग ते घरी जायला निघाली.
घरी जाऊन थोडा वेळ बसून वृंदा तिच्या घरी जायला निघते. माई आजी, मी निघते आता. घरी पोचेपर्यंत उशीर होईल. वृंदा हातातलं घड्याळ बघत म्हणते. थांब ना, विराजसला घेऊन जा, तो सोडेल. माई म्हणतात. नाही नको माई आजी, तेही दमले असतील. मी कॅब बुक केली आहे, मी जाईन व्यवस्थित. वृंदा त्यांना आश्वस्त करत म्हणते. माई आजी, तिला सांग मी येतोय सोडायला. मी नाही दमलोय. गाडी काढतो, बाहेर ये. विराजस वृंदाकडे बघत थोड्या कडक आवाजात बोलतो आणि बाहेर निघून जातो. जा आता, नाहीतर चिडेल परत तू, माई वृंदाला समजावतात. विराजस गाडी घेऊन येतो तशी वृंदा माईंना बाय करून गाडीत बसते. काय मग फ्रेंड्स, आमची स्टोरी आवडते ना, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि स्टोरीला लाईक द्यायला विसरू नका.